ब्लॉग चिल्लाना नहीं। अरे तेरा मुंह नहीं दिख रहा है पर। वेलकम टू सिद्धीज ब्लॉग। मैं भी दिखने लायक। ये ना सीधी बात, नो बकवास। गो अनिकेत। ये तू अनिकेत के आगे अपना नाम क्यों बोली? गुड मॉर्निंग गाईज. आय डोंट नो तुम्ही कुठल्या वेळेला हा व्हिडिओ बघताय. मी जेव्हा एडिट करते तेव्हा सकाळ आहे. रविवारची सकाळ माझी खूप सुंदर झाली. माझ्या अत्यंत फेवरेट नाश्त्याने झाली. बरं, या नाश्त्याची एक छोटीशी ट्रिक आधी मी तुम्हाला सांगते आणि मग आपण पुढे बोलू. तर आमच्या मम्मीने इडली बनवण्यासाठी एक ट्रिक केली आहे, जी म्हणजे ज्याच्याने वाटाघाटी काही जास्त करायला लागली नाही. सांग मम्मी काय केलंय? काय नाही, ह्याचं घावण्याचं पीठ होतं, ते पण धुतलेल्या तांदळाचं घावण्याचं आणि जाडसर असं थोडं रवाळाचं नाही, जाडसर पीठ होतं ना दळलेलं. मग त्याच्यामध्ये फक्त काल ऑफिसमधून सिद्धीला फोन करून सांगितलं इडली उडदाची डाळ भिजत घाल. ती घातली 2 वाट्या उडदाची डाळ आणि मग घरी आल्यावर फक्त उडदाची डाळच वाटायला लागली आणि नंतर ते पीठ मिक्स केलं. त्याच्यामध्ये थोडीशी मेथी दाणे पण वाटलेले आहेत आणि मग त्याच्यामुळे इझी चांगलं सकाळी पीठ एकदम. पण नेहमीपेक्षा इडल्या जास्त सॉफ्ट झाल्या. सॉफ्ट झाल्या. मग खाऊन झालं. आता मी तुम्हाला नेते बॅडमिंटनच्या कोर्टवर. चला. प्रचंड उशीर झालेला आहे. आमच्या सोसायटीमध्ये बघा कशा रंगीबिरंगी टाईल्स, ओ माय गॉड, टाईल्स घालायचं काम चाललंय. सो खूप इडल्या खाल्ल्या. मला ती इडली एवढी आवडते ना इडली, की मला खूप आवडते इडली. आता जाऊया. बॅडमिंटन कोर्ट आहे इथून लांब. ॲक्च्युली साक्षी मला बोलती होती की तू स्वतः ये, पण मला जमलं नाही. त्याच्यामुळे आता तीच आली आहे. मला भेटवते तिला. मला उशीर झाला त्याच्यामुळे मी आधीच व्हिडिओ सुरू केला. चलो. तर आता आलेलो आहोत आपण नक्षत्र रिजन्सी कल्याण इथे. आणि हा ना बेसिकली इकडे आहे हा बँकवेट हॉल वगैरे. साक्षी पण आहे इथे. आम्ही दर रविवारी बॅडमिंटन खेळायला येतो. टायमिंग मी सांगणार नाही तर तुम्ही फॅन्स लोक याल इकडे मला भेटायला. गॉड. सो हे आहे स्पोर्टिफाईड बॅडमिंटन. हे लोक लेट आलेत आणि आता सांगतात की बनाना घ्यायला थांबले होते. मागच्या वुमन्स डेचं हे आहे का आत्ताचं गिफ्ट? खेळी आहे. सो यापूर्वी पण अनेकदा मी मिनी व्लॉग्समध्ये तुम्हाला कल्याणच्या या स्पॉटिफाईड बॅडमिंटन कोर्टबद्दल सांगितलेलं आहे. आम्ही दर रविवारी इथे बॅडमिंटन खेळायला जातो. 2 तासांसाठी आम्ही हे कोर्ट बुक करतो. त्यातल्या एका कोर्टचे पर आवरचे म्हणजे एका तासाचे चार्जेस हे 250 रुपये. पण ते आम्ही हॅपी आवर्समध्ये जातो म्हणून. अदरवाईजचे चार्जेस 400 रुपयांपर्यंत आहेत. पण तुम्ही हॅपी आवर्स वगैरे कसे आहेत ते तिकडे स्वतः भेट देऊन किंवा ऑनलाईन त्यांच्या इंस्टाग्राम पेजवरती चेक करून सुद्धा तुम्हाला कळू शकतं. खूप छान आहे. म्हणजे एक मस्त रविवारचा व्यायाम होतो आणि फन व्यायाम होतो. म्हणजे असं जिम मला आवडत नाही, सो दिस इज बेटर. आता आम्ही निघतोय. श्रुतीला काहीतरी सांगायचंय. आज अनिकेत जो हगलाय इट्स अनमॅचेबल. सगळे हा आहे अनिकेत. हा है हगरा. श्रुती तुझं कौतुक करत होती ह्याच्यात. भू का कलर पहना है और हगरा. मैंने पहना और इसने भी पहना है. बस इसने कुछ खराब खा लिया था इसलिए इसका कलर ऐसा. इसने कुछ तो गंदा मसाला, इतने गंदे मसाले खाए थे. बस नाही हगरा ब्लॉग बनवतात. म्यूट कर. नाही हे मी टाकणार. हे मी मॉन्टाजला टाकणार सुरुवातीला. कोण आहे हा स्पायडरमॅन? स्क्रीनशॉट निघाला. टॉम होर्लेकर. उधर झंडा है और अपने पास झंडी है. झंडू. चलो अभी उसका रस पीने जाने का है. चलो. हे लोक तर कल्याणवरनं आले उसाचा रस प्यायला. नेक्स्ट लेवल. ओके. सो आय एम बॅक. तर मी जेव्हा ह्याच्या आधी जिथे कामाला होते ना, तर तिथे एक कलीग फ्रेंड असं होते अनुश्री म्हणून. सो बेसिकली ती घ्यायला येणार आहे मीन्स इंटरव्ह्यू. आय नो प्रश्न पडला असेल ना तुम्हाला, तू काय उखाडलंयस मोठं.
सो झालं असं की ती मला वाटतं मास्टर्स करते का असं काहीतरी आहे. तर त्याच्यासाठी ती मला म्हणाली की आम्हाला दिलाय प्रोजेक्ट. उघडत नाही, प्रेमाने उघडायचं. ओके, सो ती म्हणाली की आम्हाला असा प्रोजेक्ट दिला आहे की ज्याच्यामध्ये पॉडकास्ट तुम्ही कसा घेताय, कसं होस्ट करताय ह्याबद्दल असाइनमेंट आहे. आणि शी वॉन्टेड टू शूट विथ 2 people आणि त्यातलं एक असण्याचा मान मला मिळालेला आहे. तो कुठे रिलीज नाही होणार आहे. सो तुम्ही मी काय बोलते वगैरे हे जेवढं मी दाखवेन त्यातच ऐकू शकणार आहात. आणि पण ती म्हणाली असं की मग मला शूट करून आमच्या मॅडमना दाखवायचं. सर ओके ठीक आहे. मग आमचं चाललं होतं एक आठवड्याभरापासून बोलणं चाललं होतं. मग ती मला म्हणाली की संडेला तुला सुट्टी असेल तर मी संडेला येऊ का. सर ओके कम. तर आता ती येईल थोड्या वेळात. आय डोंट नो, तिने काही सांगितलं नाही आहे की काय असणार आहे, कशाबाबत, कसं असणार आहे. ती होस्ट करणार आहे ऑफकोर्स, हे मला माहिती आहे कारण तिला तोच प्रोजेक्ट आहे ना. असं लेट्स सी, बघू काय होतं ते. म्हटलं थोडा मला लाईफ अपडेट देते असं. बाय द वे ही एवढीच गुड न्यूज नाही आहे बरं, मला अजून काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला. विचार करते आहे कधी सांगू. असं जास्त फ्लॅशी मेकअप नाही करायचं आहे मला कारण सेटलनेस इज द की आय थिंक. सो येस, असं सगळं आहे. आणि ती येणार आहे. मी तिच्याबरोबर जो कोणी शूट करायला येणार आहे त्याला म्हणेन की माझ्या फोनने पण बाबा थोडेसे क्लिप्स काढ. तिला पण भेटवते, तिने ह्याच्यापूर्वी आपले ब्लॉग्स बघितलेत आणि मला असं वाटतं की त्याच बाबत असेल की कॉन्टेंट क्रिएशन आणि हे ते सगळं, तर त्याबाबतच असणार आहे. जर शक्य झालं, अगदीच चांगला झाला आमचा पॉडकास्ट, तर मी तिला म्हणेनही की आपण माझ्या चॅनलवरती टाकूया का. पण मग परत असं होईल ना की स्वतःचीच लाल म्हणून मी अजून तरी काय बोललेलं नाही आहे. बघूया. ती मगाशी तिने मला मेसेज केला होता की मी दादरवरनं ट्रेन पकडली वगैरे. आता ती आल्यावरती तुम्हाला भेटवते. आणि बाय द वे मी ही एक नवीन सिरीज बघायला सुरुवात केली होती. आता लास्ट एपिसोड चालू आहे. ती बघते, आवरते उरलेली रंगरंगोटी करून आणि देन मग ते आल्यावरती तुम्हाला दाखवते. वरती आपण अनेक व्हिडिओज पाहत असतो जे आपल्याला अनेक कॉन्टेंट क्रिएटर आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. आणि आजच्याच आपल्या या पॉडकास्टच्या भागामध्ये आपल्याबरोबर आहे सिद्धी शिंदे. सिद्धी कशी आहेस? मस्त, कसं चाललंय? उत्तम. आता तू सध्या ह्युमन्स ऑफ बॉम्बे यांच्याबरोबर तू काम करतेस. काय सांगशील म्हणजे तिथला सुरुवातीचा तुझा अनुभव, जिथे आता तू स्टोरी टेलिंग. त्याच्यानंतर मी डायरेक्ट न्यूजपेपर, डिजिटल न्यूज, टी व्ही असं ह्या सगळ्यामध्ये ह्या माध्यमांमध्ये काम केलं. आत्ता जे माझं काम आहे ना ते स्पेशली इंस्टाग्राम ओरिएंटेड आहे. म्हणजे बेसिकली यामध्ये आम्ही काय करतो, हे असं प्लॅटफॉर्म आहे की जिथे लोकांच्या ज्या स्टोरीज आहेत, म्हणजे प्रत्येकाच्या आपण स्वतः स्क्रोल करताना असे कितीतरी अकाउंट्स बघतो की जे खरंच गरजू असतात किंवा त्यांचं काहीतरी युनिकच असतं. म्हणजे भले एखादी लव्ह स्टोरी असेल त्याच्यामध्ये फार एज गॅप आहे आणि ते प्रचंड व्हायरल होतात, तर प्रत्येक स्टोरी, प्रत्येक माणसाची एक स्टोरी असते असं मला वाटतं. आणि ती स्टोरी बाहेर आणण्याचं काम या प्लॅटफॉर्मच्या थ्रू केलं जातं. उदाहरण द्यायचं झालं तर 2 दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे. एक रिक्षा चालक आहेत, ऑटो चालवतात, त्या महिला आहेत. आता ऑटो ड्रायव्हर महिला या खूप कॉमन झाल्यात तशा, कारण जेव्हापासून ते पिंक रिक्षा वगैरे कॉन्सेप्ट. एक्झॅक्टली. सो त्या सगळ्यामध्ये ते सगळं कॉमन झालंय. पण त्या ज्या आहेत ना, तर त्यांची स्टोरी अशी होती की त्या शी इज नॉट एक्झॅक्टली सिंगल मदर, शी इज नॉट सेपरेटेड, पण तिचे जे मिस्टर आहेत ते त्यांच्याबरोबर राहत नाहीत, ते गावी जाऊन राहतात आणि ते काही खर्च देत नाहीत किंवा काय, असं सगळं ते सगळं होतं. तर त्याच्यामध्ये त्यांनी बरं, त्या ज्या स्वतः आहेत त्या 10वी शिकलेल्या आहेत, तर त्याच्यामुळे पटकन जॉब मिळणं शक्य नाही आहे. घरकाम वगैरे करायचं झालं किंवा सिक्युरिटी गार्ड म्हणून जॉब एक मिळत होता, पण मुलगी आहे त्यांना 3 वर्षाची, जिला त्या घेऊन जाऊ शकतात. त्यांचं पण ट्रस्ट जिंकणं की आपण त्यांना कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचवणार.
आता तिचं ऑलरेडी सोशल मीडियावरती रील गेली, पण ती हार्डली जास्त फॉलोअर्स नसतील, पण तू एक अशा पेजवरून टाकणार आहे जिथे खूप सारे फॉलोअर्स आहेत. सो कित्येकदा आपण त्यांचं ट्रस्ट खरं तर जिंकला आला पाहिजे. बरोबर आहे, म्हणजे कारण आपण कशा पद्धतीत त्यांना आपण बोललं पाहिजे त्यांच्याशी. सी मला ना असं वाटतं सगळ्यात मेजर जी स्टोरी टेलिंगची किंवा बेसिक कम्युनिकेशनची गोष्ट आहे ना, की तुम्हाला माणसाच्या पोटात शिरता तुम्हाला त्याला कम्फर्टेबल करायचं आहे. तुम्ही पहिला जर प्रश्न हा विचारलात की तुमचे पती कुठे असतात, तर ते तुमच्याशी नाही बोलणार. तुम्ही त्यांना हे विचार, तुम्ही रिक्षा कशी काय चालू केली, तुम्हाला कोणी शिकवली रिक्षा, इथून सुरुवात करायची. किंवा तुमच्या मुलीबरोबर तुमचं बॉन्ड कसं. ऑलवेज रिमेंबर, स्टार्ट विथ द पॉझिटिव्ह. तुम्हाला तो माणूस अजिबात जरी आवडत नसेल तरी तुम्हाला त्यातली तुम्हाला त्याच्याशी कामानिमित्त बोलायचं ना. तर एक फ्रीलान्सिंग करत होते मी, लिहित होते मी, ट्रान्सलेशनची कामं करत होते. माझं शिक्षण इंग्रजीमध्ये झालंय पूर्ण, पण मी पहिल्यापासून कामं मराठीतलीच केलेली आहेत. तर त्याच्यामुळे, कारण माझी शाळा मराठी, तर त्याच्यामुळे ना असं झालं की तेव्हा 2017-18 या पिरियडमध्ये मी हे केलं, कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केलं. मी ज्या दिवशी ग्रॅज्युएट झाले 2019ला, ज्या दिवशी आमचा कॉन्व्होकेशन होतं, तेव्हा मी इंटरव्ह्यूला गेले होते. आणि ते जॉबच्या इंटरव्ह्यूला एक वेबसाईट होती आणि तिथे रायटर म्हणून होतं जॉब. मध्ये मी थोडा स्विच केला, एक नोटिफिकेशन्स लिहायचे मी, म्हणजे एक ॲप होता, तो आत्ता मला माहित नाही त्याचं काय अपडेट आहे, पण तो ॲप होता. तर त्याच्यासाठी मी आपल्या झोमॅटो स्विगीचे माहिती ते नोटिफिकेशन, भूक लागली का वगैरे असे, तर ते शॉर्टमध्ये अटेन्शन मिळेल असे नोटिफिकेशन्स लिहायचे असायचे, मराठीमध्ये करायचे. त्यांचे 8 भाषेमध्ये असायचे नोटिफिकेशन्स आणि मी मराठीतलं करायचे. तिथून मग लोकसत्ता 2022ला, 2022 ते 3-3.5 वर्ष पुढची लोकसत्ता, आणि आता जसं आता तू म्हणालीस की इंटर्नशिपच्या फेजमध्ये काही मिळत नाही, असं एखादा काही असं अनुभव मग मी म्हटलं तसं मला राबवलं गेलंच नाही, तू चान्सेस दे नाही. ह्याचं मी ना बेसिकली तुला सांगू, ही एक ट्रिक आहे. सो बेसिकली इंटर्नशिप करताना जर तुम्ही हाच डोक्याने गेलात ना की तुम्ही मला शिकवा, तुम्ही माझे गुरु, अर्थात एवढं डेडिकेशन लागतं आणि ते ज्यांच्याकडे हॅट्स ऑफ टू देम, पण तुम्ही साईड बाय साईड जर कामं करत, कुठल्या तू विचार कर ना, जर तू कोणाला हायर करत असशील तर तू त्यांना शिकवण्याचे पैसे देशील का? नाही देणार ना. तू घेशील, तू का म्हणशील की मी तुला शिकवतो आणि प्लस मी तुला पेमेंट देतो. जर तुम्ही इंटर्नशिप करत असताना किंवा बाकी जर एखाद्या ठिकाणी अशा. टॉमी कोण आलंय आपल्याकडे? सो हाय अनुश्री, ही अनुश्रीची बहीण, नाव नाही विचारलं मी, अनन्या. आणि हा थांब घेते, हा साहिलचं पण यूट्यूबला चॅनल आहे, काय नाव सांग? मराठी यात्रेगण. सो नक्की फॉलो करा, छान कोकणातले व्हिडिओज वगैरे टाकत असतो. कसा झाला इंटरव्ह्यू आपला? खूप छान, खूप छान. मी तुम्हाला नाही काही दाखवू शकतो, पण थोडे ग्लिम्स आहेत ते आपण. हां, येस, ओके, थँक्यू. मी ह्याच्यापूर्वी मी जास्त इंटरव्ह्यूज घेतलेत ना, तर माझा द्यायचा असा पहिलाच माझा पण हे होता. सो येस गाईज, असा झाला माझा दिवस. आणि डिनरमध्ये खूप छान नाचणीची भाकरी, डांगर, दही, लसणाची चटणी असं सगळं होतं. खूप दिवसांनी व्लॉग केला आहे, त्याच्यामुळे कुठे जुळवी अशी सगळी जरा टफ वाटली आहे मला पण आय होप तुम्हाला आवडला असेल. बॅडमिंटनबाबतचे डिटेल्स अजून काही हवे असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा. आणि येस, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला, बाय बाय.